सर्वांचं हार्दिक स्वागत आहे शिलूज किचनमध्ये। आज मी अगदी सोपा असा एक भात दाखवणार आहे, प्रॉन्स घालून करणार। प्रॉन्स वापरून हा भात मी तयार करणार आहे, प्रॉन्स राईस। हा सारस्वत पद्धतीचा आहे आणि फारसे मसाले याच्यात वापरलेले नाही आहे। आणि हा भात आपण हिरव्या पद्धतीने करणार आहोत, म्हणजे हिरवा मसाला वापरणार आहोत। त्याच्यात आपण गरम मसाला कोणताच वापरणार नाही, हिरवा मसाला आपण वाटून घेणार आणि तो वापरणार आहे। आता तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवते मी। ही कोथिंबीर मी वरून पण घालण्यासाठी थोडी चिरली आहे, कोथिंबीर वाटण्यासाठी। लसूण जनरसली घेतली आहे मी, आलं, हिरव्या मिरच्या, कांदा। हे प्रॉन्स आहेत, हे एवढे नाही वापरणार मी, ह्याच्यातले थोडेच वापरणार आहे। आणि हे आहे तांदूळ, बासमती तांदूळ घेतले, हे 1 वाटी घेतलेले आहेत मी, ही वाटी। थोडी मिरी पावडर आपण वापरणार आहोत, म्हणून ही मिरी पावडर आहे। हा खडा मसाला आहे, तमालपत्र, दालचिनी, काळी वेलची, हिरवी वेलची आणि 5 लवंगा। आता मी वाटायला घेणार आहे। आता हे तांदूळ जे आहेत ते मी धुवून ठेवणार आहे थोडा वेळ, 10-15 मिनटं, आणि मग मी सुरुवात करणार आहे। मी कढई ठेवली आहे, मी कढईत करणार आहे हा राईस, तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून। थोडं तेल घालते मी, आपण थोडंसं जास्त तेल घालू याच्यात, कारण आपल्याला राईस याच्यात परतून घ्यायचं आहे। 3 चमचे मी तेल घातले। खडा मसाला आपण टाकतो याच्यात। तेल गरम करायचे, खडा मसाला टाकतोय, कांदा टाकणार आहोत थोडा, या राईसमध्ये आपण मटार पण घालू शकतो, हिरवे फ्लावर घालू शकतो, बटाटा घालू शकतो, जसं आपल्याला आवडेल तसं। मी काही जास्त घालणार नाही आहे, बटाटा आणि फ्लावर आणि मटार, मी फक्त प्रॉन्स घालून हा करणार आहे। ॲडिशनल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे वापरू शकता ह्याच्यात। थोडं बारीक करते मी गॅस। थोडासा कांदा गुलाबी सर झाला की मग आपण प्रॉन्स टाकू।
प्रॉन्स टाकते मी. एकच वाटी घेतल्या म्हणून मी जास्त प्रॉन्स वापरलेले नाही आहे. प्रॉन्स थोडे आपण तळसावून घेतोय. थोडं मीठ घालते. हे प्रॉन्स मी मीठ लावून थोडे ठेवून दिलेले होते आणि विनेगर घालून ते धुवून घेतलेले. आता मी थोडं मीठ ॲड केलं. त्याच्यात थोडीशी हळद घालणार आहे मी, किंचित. तो ग्रीन कलर आला पाहिजे म्हणून आपण हळद एकदम कमी वापरणार आहोत. थोडी तिखट घालणार आहे चवीसाठी. थोडेसे धणे पावडर वापरते, चवीसाठी म्हणून वापरते. धणे आणि जिरं किंचित. छान रंग आले. आता मी ह्याच्यात तांदूळ टाकणार आहे. धुतलेला तांदूळ टाकते. तांदूळ जरा चांगला परतून घेतोय आपण. गरम पाणी करायला ठेवणार आहे मी. चांगलं उकळतं पाणी आपण घेणार आहोत. तांदूळ चांगला परतला छानपैकी. आता ग्रीन मसाला टाकणार आहे मी ह्याच्यात. आपण वाटलाय तो. आलं, लसूण, कोथिंबीर असा हा ग्रीन मसाला आणि हिरव्या मिरच्या. ग्रीन मसाला आपण ह्याच्यात मिक्स करतोय. हे उकळलेलं पाणी आहे ते मी आता मोजून ह्याच्यात ॲड करणार आहे. तांदूळ हा बासमती राईस थोडा जुना आहे त्यामुळे खूप कडकडीत भात आमच्याकडे आवडत नाही. त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त वापरणार आहे.
2 झाली आहे वाट्या आपण घातल्या. ही 3रं वाटी पाणी टाकतोय आपण. मीठ पाहते, थोडं मीठ कमी आहे, आपण मीठ घालू ह्याच्यात. चवीप्रमाणे मीठ घाला. आता मी थोडं ऍड करणार आहे, थोडीशी मिरी. ही मिरी आहे साधारण अर्धा चमचा. हा भात ना थोडासा झणझणीतच चांगला लागतो. त्याच्यात पाहिजे तर तुम्ही टोमॅटो पण घालू शकता शिजत असताना. आता मी हा भात मंद विस्तवावर वरती झाकण ठेवून शिजायला ठेवणार आहे. वरती थोडं पाणी ठेवणार म्हणजे खाली लागू नये म्हणून. पाणी असं उकळतंय, घरभर याचा सुगंध येतोय भाताचा, अतिशय सुंदर. भूक लागली आहे जोरात. आता परत मी झाकून ठेवते, अजून झाला नाहीये. एक मला वाटतं 5-7 मिनिटात होईल. ही ड्रेसिंगची तयारी आहे भातावर. थोडंसं ओलं खोबरं, कोथिंबीर आणि लिंबू, आणि त्याच्यावर थोडंसं साजूक तूप घालणार आहे मी, घरी केलेलं. अशा प्रकारे ही तयारी आहे. याच्याबरोबर टोमॅटोची कोशिंबीर पण फार छान लागते दही घालून. तुम्ही जरूर करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. आणि हा रात्रीचा एकच मेनू केला तर पूर्ण कुटुंबाला पुरेसा होतो आणि आवडीने सगळे खातात. हे आणि कोशिंबीर, बस, दुसरं काहीच नाही करायचं. वर्किंग विमेनला हे खूप छान आहे. 1 पॉट कुकरी. हा प्रॉन्स राईस तयार झालाय छानपैकी. वास सुटलाय सगळीकडे प्रॉन्सचा आणि गरम मसाल्याचा, आपला ग्रीन मसाल्याचा. आता हे मी थोडंसं इथे पाणी घातलंय मी ओट्यावर, त्याच्यावर ठेवणार आहे. म्हणजे खाली थोडंसं जे लागलेलं असतं ते सुटून येतं. हा भात तयार झालाय. मी आता ह्याच्यावर गॅस बंद केला. मी खोबरं घालणार आहे. रंग पहा किती छान आलाय. थोडी कोथिंबीर टाकते. याच्यात जर आपण टोमॅटो ऍड केला तर मग लिंबाची गरज नसते. लिंबू सगळ्यांनाच आवडतो असं नाही आहे, त्यामुळे पानात ठेवावा आणि ज्यांना पाहिजे ते त्याच्यातून लिंबू काढून घेतात. आता मी ह्याच्यावर थोडंसं साजूक तूप टाकणार आहे, म्हणजे छान त्याला वास येतो साजूक तुपाचा. सर्व बाजूने पसरेल असं टाकावं.
वरून पानात पण भात घेतल्यावर ते भातावर टाकता येतं आपल्याला साजूक तूप. हा तयार झालाय भात. मी थोडी चव घेऊन पाहणार आहे. थोडा लिंबू पिळणार आहे मी ह्याच्यात. आपण टोमॅटो घातला नाही म्हणून. छान शिजलाय पहा. गरम आहे. बोलता येत नाही आहे, इतकं गरम आहे. मस्त झालाय, टॉप. खूप आवडेल तुम्हाला हा. जरूर ट्राय करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर वॉचिंग.